ठाकरे हे शिवतीर्थाहून मेळाव्यासाठी रवाना झालेले आहेत। गोरेगावमध्ये मनसेचा आज मेळावा होतोय आणि मनसेच्या याच मेळाव्यामध्ये राज ठाकरे या सगळ्या मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत सविस्तर अपडेट्स देत आहेत। गिरीश, या मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आली आहे, नेमकं कसं नियोजन करण्यात आलंय? नक्कीच नियोजन अगदी योग्य पद्धतीने करण्यात आलेलं आहे। एक भव्य व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहू शकतो, ज्यावरती मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा असा आशय देण्यात आलेला आहे। राजसाहेबांचा फोटो आहे आणि त्यासोबतच हेच ते व्यासपीठ आहे ज्या ठिकाणाहून राज ठाकरे आज मतदार यादीतील अनियमितता, दुबार नावं आणि मतदान प्रक्रियेतील त्रुटी या संदर्भात सतर्क राहण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करणारे आणि पदाधिकाऱ्यांची थेट या व्यासपीठावरून संवाद साधणारे। दिवाळी सुरू झालेली आहे आणि राज ठाकरे आणि गर्दी यांचं एक वेगळं नातं कायम महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मात्र आज आपण पाहतोय की या ठिकाणी जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते काहीशे त्यांना देखील उशीर झालेला आहे। बऱ्याचशा खुर्च्या ज्या आहेत त्या मागच्या आपल्याला रिकामी दिसतात। पुढे आपण पाहतोय की कार्यकर्त्यांनी यायला आता सुरुवात केलेली आहे। राज ठाकरे हे आता त्यांच्या निवासस्थानाहून मार्गस्थ झालेले आहेत नेस्कोसाठी, पण आपण पाहतोय अजून देखील जशी गर्दी या ठिकाणी अपेक्षित आहे तशी गर्दी सध्या तरी पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे ही सभा थोडीशी उशिराने सुरू होईल असं सुद्धा सध्या बोललं जातंय। आपण पाहतोय की अलीकडेच राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींसह निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि मतदार यादीत घोळ आणि निवडणूक यंत्रणेबद्दल आपले आक्षेप सुद्धा नोंदवलेले आहेत, त्यावर कोटी सुद्धा केलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचा आजचा जो मेळावा आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण या मेळाव्यातून राज ठाकरे नेमकं काय त्यांची राजभाषा असणार आहे किंवा काय गिरीश, तुम्ही असे सोबत राहा। आपण सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी एक सूर लावलेला आहे की याद्यांमध्ये गोंधळ आहे। अहवाल मागितला, अहवाल मागवलाय, ही थातुरमातुर भाषा झाली। याद्यांमधली करेक्शन्स ही झाली पाहिजे, जी त्यांना दाखवली होती, जी रिअलिस्टिक आहे, जी खरी आहे। आणि त्याशिवाय मनसे किंवा सर्व आम्ही जण हे शांत बसणार नाही, हा महाराष्ट्र एवढंच लक्षात ठेवावं। कसं आहे की ही जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ह्याची जी पिळावट आहे ती तुम्हाला माहिती आहे कोणाची आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती किती आपण बोलायचं आहे। त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आम्ही विद्यार्थी आहोत। आम्ही महाराष्ट्र शासनाने ज्या काही विद्यार्थी संस्था ज्या इन्स्टिट्यूट उभ्या केल्या त्याचे विद्यार्थी म्हणून आम्ही अभ्यासांतीच बोलणारे आहोत।